अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी रविवारी राहुरी येथे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या निवासस्थानी भेट घेत तब्बल 1 तास बंद खोलीत चर्चा केली. या बैठकीत आमदार प्राजक्त तनपुरे आणि जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक अरुण तनपुरे हेही उपस्थित होते. बैठकीतील चर्चेचा अधिकृत तपशील समोर आलेला नसला तरी जिल्हा बँकेची आगामी निवडणूक, सहकार क्षेत्रातील बदलती राजकीय समीकरणे आणि पुढील रणनीती यावर सविस्तर चर्चा झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्राध्यापक राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र गट सक्रिय झाल्याच्या चर्चांमुळे या बैठकीला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे. या बैठकीत नेमकं काय घडलं, त्यामागे कोणती राजकीय रणनीती असू शकते आणि आगामी जिल्हा बँक निवडणुकीवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, आजच्या व्हिडिओमध्ये या संपूर्ण घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया. मुद्दा क्रमांक 1. राम शिंदे तनपुरे यांच्या भेटीला एवढं महत्त्व का? अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक अजून जाहीर झालेली नसली तरी राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. अशा परिस्थितीत विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी थेट राहुरी येथे जाऊन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या निवासस्थानी भेट घेणे ही केवळ औपचारिक भेट नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. या बैठकीत आमदार प्राजक्त तनपुरे आणि जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक अरुण तनपुरे यांची देखील उपस्थिती होती. सुमारे 1 तास बंद दरवाजा मागे चर्चा झाल्याने या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. बैठकीनंतर कोणत्याही नेत्याने माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली नसल्याने या चर्चेबाबत अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. मुद्दा क्रमांक 2. जिल्हा बँक निवडणुकीवरच चर्चा झाली का? राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार या बैठकीचा केंद्रबिंदू आगामी जिल्हा बँक निवडणूक असल्याचे मानले जात आहे. संभाव्य पॅनल, उमेदवारांची निवड, मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती आणि विविध सहकारी संस्थांमधील राजकीय गणित यावर चर्चा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्हा बँकेची निवडणूक ही केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित नसून स्थानिक राजकारणातील शक्ती परीक्षाही मानली जाते. त्यामुळे या बैठकीत भविष्यातील राजकीय समीकरणांबाबतही चर्चा झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र या सर्व चर्चांना अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मुद्दा क्रमांक 3. विखे शिंदे गटाची मोर्चे बांधणी सुरू. गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँक निवडणुकीसाठी स्वतंत्र गट सक्रिय असल्याची चर्चा सुरू आहे. अनेक सहकारी संस्थांमधील पदाधिकारी आणि प्रभावी नेत्यांशी सातत्याने संपर्क साधला जात असल्याचं बोललं जात आहे. अशा वेळी तनपुरे कुटुंबाशी झालेली ही बैठक या मोर्चे बांधणीचाच भाग आहे का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. जर या चर्चांमध्ये राजकीय सहमती झाली तर जिल्हा बँक निवडणुकीचे संपूर्ण चित्र बदलू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुद्दा क्रमांक 4. प्राजक्त तनपुरे यांची भूमिका का ठरणार निर्णायक? राहुरी मतदारसंघातील राजकारण आमदार प्राजक्त तनपुरे हे महत्त्वाचे नाव मानले जाते. अलीकडेच टंचाई आणि SIR आढावा बैठकीदरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार तनपुरे यांच्यातील वाढती जवळीक कार्यकर्त्यांच्या चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर आता प्राध्यापक राम शिंदे यांची भेट झाल्यामुळे तनपुरे आगामी निवडणुकीत कोणत्या भूमिकेत दिसणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. ते विद्यमान समीकरण कायम ठेवणार की नवी राजकीय दिशा स्वीकारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मुद्दा क्रमांक 5. सहकारी राजकारणातील बदलत्या समीकरणांचे संकेत.
अहिल्यानगर जिल्ह्यात सहकारी संस्था आणि जिल्हा बँक या स्थानिक राजकारणाचा कणा मानल्या जातात. जिल्हा बँकेवर नियंत्रण मिळवणे म्हणजे ग्रामीण भागातील राजकीय प्रभाव अधिक मजबूत करणे असे मानले जाते. त्यामुळे या निवडणुकीपूर्वी विविध पक्ष आणि गटांकडून सुरू असलेल्या बैठका, संपर्क आणि चर्चांना विशेष महत्त्व आहे. राम शिंदे आणि तनपुरे कुटुंबातील बैठक ही भविष्यातील मोठ्या राजकीय आघाडीची सुरुवात ठरणार का, याबाबत आता राजकीय विश्लेषकही लक्ष ठेवून आहेत. मुद्दा क्रमांक 6. बैठकीबाबत अधिकृत मौन, चर्चांना उधाण. या बैठकीनंतर कोणत्याही नेत्याने माध्यमांसमोर येऊन चर्चेचा विषय स्पष्ट केलेला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत. काहींच्या मते ही केवळ सदिच्छा भेट होती, तर काहींच्या मते जिल्हा बँकेच्या निवडणुकीपूर्वीच्या राजकीय रणनीतीचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. अधिकृत माहिती समोर येईपर्यंत या बैठकीभोवतीचं गूढ कायम राहण्याची शक्यता आहे. मुद्दा क्रमांक 7. पुढे काय घडू शकतं? जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यास अजून काही काळ असला तरी राजकीय हालचालींचा वेग पाहता येत्या काही दिवसात आणखी महत्त्वाच्या बैठका होण्याची शक्यता आहे. विविध गटांकडून आपापली ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरू राहतील. अंतिम उमेदवारी, आघाड्या आणि गटबांधणी निश्चित झाल्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल. मात्र सध्याच्या घडामोडींनी आगामी निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याचे संकेत दिले आहेत. या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली, राम शिंदे आणि तनपुरे कुटुंबातील तासभर झालेल्या बंद खोलीतील बैठकीमुळे जिल्हा बँक निवडणुकीपूर्वी नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. दुसरी, विखे पाटील राम शिंदे गटाच्या मोर्चे बांधणीच्या चर्चांमुळे आगामी जिल्हा बँक निवडणूक अधिक रंगतदार आणि चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तिसरी, आमदार प्राजक्त तनपुरे यांची पुढील भूमिका आणि येत्या काही दिवसातील राजकीय हालचाली जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील समीकरणे बदलू शकतात. आता तुम्हीच सांगा, तुमच्या मते राम शिंदे आणि तनपुरे यांची ही बैठक केवळ शिष्टाचार भेट होती की जिल्हा बँक निवडणुकीसाठी मोठ्या राजकीय रणनीतीची सुरुवात? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.